हॅलो, नमस्कार. तर सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी चालू झाली कारण आज मुलांना पण शाळेला सुट्टी होती. त्यामुळे मी आज इडली सांबार बनवणार होते. कारण प्रत्येक संडेला असं मी नाश्ता काय तर नवीन बनवते आणि इतर वेळेला सोमवार ते शनिवारपर्यंत जे काय झटपट होईल तेच मी बनवते. कारण डब्यासाठी पण काहीतरी जेवण करायला लागते. त्यामुळे नाश्ता त्यावेळेला होत नाही गडबडीमध्ये. तर आज मी बनवणार होते इडली सांबार. तर रात्री जी डाळीची आमटी केली होती ते शिल्लक होती सकाळी भरपूर. तर दुसरी डाळ शिजवण्यापेक्षा मी म्हटलं की ह्याचेच काहीतरी दुसरं उपयोग केलेलं बरं. तर त्याचेच मी सांबार बनवणार आहे. तर त्याला मी थोडंसं स्मॅश करून घेतलं कारण थोडंसं रबरबीत मी केलं होतं. एकदम पातळ आमटी केली नव्हती त्याची. तर त्याला स्मॅश केलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं कच्चं कांदा घातलं आणि आता टोमॅटो पण बारीक चिरून घेतलं आणि 4 ते 5 लसूण पाकळी मी चेचून घेतली. आता तेल घातलं पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता घालायचं. जिरं, मोहरी, हिंग ह्याची फोडणी करायची आणि चिंच मी आधी भिजत घातलं होतं वाटीमध्ये. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आणि आता ह्याच्यामध्ये लसूण घातलं. लसूणचं थोडंसं कलर चेंज झालं की त्याच्यामध्ये जे आपण स्मॅश करून ठेवली होती डाळ ते ह्याच्यामध्ये घालणार आणि ह्याच्यामध्ये बाकीचं लाल तिखट वगैरे मी काही घालणार नाही कारण आधी मी लाल तिखट वगैरे घालून त्याची भाजी केलीच होती रात्रीची. त्यामुळे आता एक्स्ट्रा काय त्याच्यामध्ये ॲड करणार नाही. थोडंसं मीठ आणि सांबार मसाला घालणार आणि थोडीशी साखर. तुम्ही गूळही ह्याच्यामध्ये घालू शकता, पण माझ्याकडे गूळ अवेलेबल नव्हता त्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली. आणि सांबार मसाला मी ह्याच्यामध्ये सुहानाचाच ॲड केलं आहे कारण त्याच्याने ह्याची चव खूप बेस्ट होते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर आता तुम्ही बघितलंच असाल की मी टोमॅटो पण फोडणी झाल्यानंतर पाणी घालून झाल्यानंतर मी ज्यावेळेला मी डाळ शिजवते ना त्याच्यामध्येच मी टोमॅटो आणि कांदा पण शिजवून घेते डाळीबरोबर आणि ते स्मॅश करून घेते कारण त्यामुळे जरा सांबार दाटसर होतो. तर सांबारमध्ये तुम्ही कांदा टोमॅटो बरोबर दुधी भोपळा पण घालू शकता, वांगी आणि शेवगाची शेंगा. तर ह्याच्याने पण सांबार खूप छान होते. आणि आता मी जे काही इडलीचं बॅटर होतं ते छान फेटून घेतलं. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि जर जाड झालं असेल बॅटर तर थोडंसं पाणी घालायचं. पण ह्याच्यामध्ये पाणी घालण्याची काही गरज नव्हती. तर आता मी स्टीमरमध्ये ते सगळं इडलीचं बॅटर घालून इडली आता स्टीम करण्यासाठी ठेवणार. त्याच्यानंतर मग आता मी खोबऱ्याची चटणी बनवणार आहे. तर खोबऱ्याची चटणी करण्यासाठी खोबरा बारीक कट करून घेतलं. आता मी ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं खोबरं घालणार आणि त्याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडंसं फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे कच्चंच घालायचं थोडंसं आणि ते सगळं वाटून त्याची चटणी तयार करणार आहे. मग मिक्सरच्या भांड्यामधनं चटणी मी एका पातेल्यामध्ये काढली आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि आता मी चटणीला फोडणी घालणार आहे. फोडणीच्या पॅनमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि उडीद डाळ घालून थोडंसं फ्राय करून मग ते फोडणी तर अक्षरा सकाळी लवकर उठली आणि तिने पूजा वगैरे करायला बसली कारण आज रविवार होता, त्याला पण सुट्टी होती. तर ती म्हणाली की स्वामीसेवा पूर्ण आठवडाभर मला व्यवस्थित करता येत नाही, तर आठवड्यातून एकदा तर मी करून घेते. कारण रविवार दिवशी त्याने स्वामी सारामृतचं पुस्तकाचं वाचन केलं आणि त्याच्यानंतर मग तिने आरती करून घेतली. तर ती आरती म्हणताना तिचा आवाज एवढं गोड वाटलं मला की ऐकतच बसावं ती जसं आरती म्हणते तसं. त्याचं थोडंसं व्हिडिओ काढलं आणि ह्याच्यामध्ये मी जोडलं. तर तुम्हाला पण कसं वाटलं नक्की सांगा. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दातारा जय सूर्यात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता मूढमती यती पतित दीन परी आलो शरण तुला कृपामृते निज स्वरूपे रघुमुनी उद्धरी दासारा जय सूर्यात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता. तर आत्ता वाजले होते रात्रीचे 8:30. तर 8:30ला आम्ही निघालो इचलकरंजीहून कोरुचीला. तर साधारणतः अंतर 4 ते 5 किलोमीटर इचलकरंजीहून कोरुची आहे. तर तिथे पोचायला आम्हाला साधारणतः पाऊण तास लागले.
आम्हाला पोचायला 15 ते 20 मिनटं लागले असते, पण आम्हाला हॉलच सापडेना. सगळीकडं फिरून फिरून मग शेवटी आम्हाला तिथून पाहुण्यांच्या घरातूनच आम्हाला घ्यायला आलेत. गुगलला लोकेशनही आम्ही लावले होते. तर 8:30ला आम्ही निघालो, तर 9:15 वाजले आम्हाला ह्या हॉलला पोचायला. तर तिथे जाऊन बघितलं तर तिथं केक कट वगैरे सगळं झालं होतं आणि सगळीजणं जेवण करत होती. तर आम्ही पण गेल्या गेल्या त्यांनी सांगितलं की तुम्हीही जेवण करून घ्या. तर खूप छान जेवण वगैरे होतं. तर रात्रीची 11 वाजले आम्हाला परत यायला. तर हा आहे दुसरा दिवस. तर दुसऱ्या दिवशी मी करणार होते मटर किमा. तर त्याच्यासाठी मी आधी हिरवी वाटाणे आणि त्याच्यामध्ये लसूण पाकळी आणि थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं हे त्याच्यामध्ये घालून त्याचं वाटण तयार करून घेतलं. आणि आता मी ह्याच्यामध्ये कांदा घालणार आहे बारीक चिरून. ते कट करून घेत आहे. तर तेलामध्ये मसाला घातलं. त्याच्यामध्ये हिरवी वेलची, दालचिनी, लवंग आणि 2 ते 3 मिरी घातली. आणि आता त्याच्यामध्ये कांदा घातला. कांदा छान परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे वाटण तयार केलं होतं हिरवे वाटाण्याचं ते तेलामध्ये घालून ते तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्याच्यामध्ये टोमॅटो घातलं. टोमॅटो पण थोडंसं सॉफ्ट झालं की त्याच्यामध्ये बेसिक आपण मसाला घालणार आहे. बेसिक मसाल्यामध्ये लाल तिखट, धने जिरे पावडर, थोडंसं गरम मसाला, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं. थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये थोडीशी फेटून क्रीम घालायची. तर खूप छान मटर किमाची रेसिपी झाली होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.